नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत श्रीयुत गजानन देसाई, गोव्यातील एक प्रथितयश साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार आणि संशोधक लेखक. गेली 32 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले श्रीयुत गजानन देसाई हे शिक्षकी पेशामध्ये जसे नामवंत आहेत तसेच ते साहित्याच्या क्षेत्रामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचे साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांचे कुळागर आणि नियोग हे 2 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय धालो स्त्री मनाची अभिव्यक्ती हा संशोधनपर ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे. त्यांची सध्या बहुचर्चित कादंबरी ओरबिन ही सध्या केवळ गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरच्या मराठी प्रांतामध्ये देखील तेवढीच चर्चेचा विषय ठरलेली आहे. आणि आता तिला नुकताच दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेचा बाभ बोरकर पुरस्कार मिळालेला आहे. हा या कादंबरीला मिळालेला 7वा पुरस्कार. म्हणजे गोव्यातील एखाद्या कादंबरीकाराचं एवढं कौतुक होण्याची ही मला वाटतं पहिलीच वेळ असावी. सर, आपलं इन गोवाच्या स्टुडिओमध्ये स्वागत. आपण सुरुवातीला कथा हा प्रकार निवडला. कथा लिहावी असं तुम्हाला का वाटलं? त्या कथेचा फॉर्म तुम्ही निवडण्यामागं काही भूमिका होती का? सुरुवातीला मी खरं म्हणजे कादंबरी वाचक. अच्छा. कथा लिहायला सुरुवात करण्या अगोदर मी एकही कथासंग्रह वाचलेला नव्हता सांगायचा म्हणजे. त्याचं असं झालं की ज्यावेळी मी कादंबरी वाचायला सुरुवात केली, बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या, त्यामुळे मला वाटलं की आपणही काहीतरी लिहावं. पण कादंबरीचा फॉर्म हा मोठा फॉर्म असतो. कारण कादंबरी लिहायची असेल तर त्याला खूप म्हणजे बैठक असावी लागते. आणि ते वय जे होतं माझं त्यावेळचं ते 17-18 वर्षाचं. सो कादंबरी त्यावेळी हाताळावी असं मला काही वाटलं नव्हतं आणि तेवढे धाडसही नव्हतं सांगायचं म्हणजे. त्यामुळे झालं काय की मग मी एक लहानशी कथा लिहावी अशी म्हणून माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये तिथं मी लहान लहान कथा लिहायचो. आणि त्या लहान लहान कथा फक्त लिहिल्या, प्रसिद्ध नाही केल्या. अच्छा. मग काही कालांतराने चंद्रकांत गावस माझे मित्र, त्यांच्याशी माझा संपर्क आला, त्यांची दोस्ती झाली. नाही, चांगले लेखक आहेत. मग आम्ही चर्चा करायचो, तू कसं काय काय लिहिलं, सुरुवात कशी झाली आहे. तर मग त्याची सुरुवात चर्चा करत असताना मला असं जाणवलं की त्याचे आणि माझे अनुभव जवळ सेमच आहेत. अच्छा. आणि ते इतकं चांगल्या मोठ्या कादंबरीकार किंवा कथाकार म्हणून नावाजलेला आहे. मग त्यांच्याशी चर्चा करता करता मग काय लिहायचं, तर मग ते म्हणाले की सुरुवातीला तो नवप्रेमामध्ये एक सुवर्णामध्ये पण सदर चालू होता त्यावेळेचा, म्हणजे सुरेश वाडे सर सुरू करायला, त्यामध्ये तू सुरुवात कर. मग मी ते सुवर्णमध्ये लहान लहान ते आपले हे छोट्या छोट्या गोष्टी लिहू लागलो. त्या सगळ्या आठवणी होत्या माझ्या घराकडच्या. अच्छा. हो. आणि असं करता करता मग असं विचारलं की त्या छोट्या छोट्या आहेत, मोठं काय लिहायचं, तर मोठं काय लिहिणार, तर मग कथा लिहायचं. कथेचा फॉर्म कसा असेल चंद्रकांत बरोबर चर्चा करत असताना मग एक सहज लिहूया अशी म्हणून चंद्रकांत मला म्हणाला की कथा जर लिहायची असेल तर तुला बीज पाहिजे. ते बीज बरोबर बघ. तर बीज म्हणजे कसं शोधणार, तुझ्या अजून अवतीभोवती काही गोष्टी आहेत लहान लहान छान, त्या गोष्टीचा विचार कर. फॉर एक्झाम्पल आपण सहज म्हणतो की घरात आपलं एक विशेष एक सहज चर्चा व्हायची, आई 4 दिवस जेव्हा हात लावून कशाला शिवत नव्हते, त्याला मी काय म्हणायचो, कावळा शिवला. तर कावळा शिवला हे एक कथाबीज असू शकतं. अशी चर्चा झाली. त्यानुसार मग मी ते बरं ठीक आहे मी विचार करू लागलो. तर मला जाणवलं की कितीतरी कथाबीज आहेत त्यावर आपण लिहू शकतो. मग मी पहिली कथा माझी होती ती कथा लिहिली आणि मग ती सुरू झाली कथेचं वाटचाल. ओके. खरं तर गोव्यामध्ये प्रादेशिक कथेचा जन्म गोव्यातच झाला असं मानलं जातं. म्हणजे वि. स. सुकठणकरांची सह्याद्रीच्या पायथ्याशी हा पहिला कथासंग्रह, आणि त्यानंतर गोव्याची जी कथा आहे ती अशी चहूअंगाने फुलत गेलेली आपल्याला दिसते. विठ्ठल ठाकूर असतील, तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला ते चंद्रकांत गावस असतील, नारायण महाले असतील, यांच्या नंतरची जी पिढी कथा लिहायला लागली त्या पिढीचे तुम्ही प्रतिनिधी आहात. तर या पिढीची कथा नेमकी कुठले विषय पकडते, म्हणजे कुठल्या विषयावरती फोकस करते? आमच्या गोमंतकात असं पाहायला गेलं तर गोवा जे आहे ते
एकतर ग्रामीण संपूर्ण गोवा हे महाराष्ट्राचं जे काही सांस्कृतिक जे काही गोष्टी आहेत, गोवा सुद्धा त्याचा एक भाग आहे. आपल्या कारण आम्ही जे शिकलो लहानपणात ते मराठीतून शिकलो. पुऱ्या महाराष्ट्रात काय करायचं, गावातल्या ज्या काही गोष्टी त्याचं दर्शन आम्हाला महाराष्ट्राकडून झालं. आणि महाराष्ट्राकडे आपण बघितलं तर असं लक्षात येतं की त्यावेळेच्या ज्या काही कथा वगैरे त्या ग्रामीणच, कारण माझा जो संपर्क आहे तो शहराकडे तेव्हा आलेलाच नव्हता, तो ग्रामीण जीवनाशी झाला. किंवा बाकीचे काही लेखक आहेत, चंद्रकांत गावास, त्यांचं सुद्धा काही ग्रामीण जीवनाकडे कथा बीज शोधत असताना ती शहराकडे शोधण्यापेक्षा ग्रामीण ह्याच्यामध्ये गावामध्ये आम्हाला ती जास्त दिसू लागली. सो ह्या माझ्या बरोबरचे काही कथाकार जे आहेत ते त्यावेळी मग काय झालं की ते गावाकडचे होते, कथा बीज त्यांना गावाकडे सापडू लागली आणि त्या तिकडचा त्यांना अनुभव जास्त. म्हणून मग हे सगळे जे काय आहे ते त्याप्रमाणे गावाकडच्या ज्या गोष्टी असं म्हणू शकतो, कथा तिथं रुजल्या. अच्छा. गोमंतकीय कथेमध्ये प्रादेशिक ज्या काही खुणा आहेत त्या नेमक्या काय आहेत असं तुम्हाला वाटतं? जे प्रादेशिक वेगळेपण काय आहे गोमंतकीय कथेचं? गोमंतकीय चं प्रादेशिक वेगळेपण असं आहे तर गोवा आमचा निसर्ग संपन्न आहे. आपण महाराष्ट्राची समजा आपण तुलना करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये भरपूर तुम्हाला तिकडे गेला तर शेत जमीन तुम्हाला भरपूर दिसेल. आणि गोव्याला गेलं तर तुम्हाला छोट्या छोट्या नद्या, आपण फक्त कोकण प्रांत जो आहे म्हणजे आपला महाराष्ट्र तो सोडला आणि वर आपण गेलो तर मोठमोठी तुम्हाला शेतं तुम्हाला दिसेल. पण ही भौगोलिक जी स्थिती आहे गोमंतकाची ती थोडी वेगळी आहे. सांस्कृतिक ठेवा जो गोमंतकात आहे तो मला वाटतं खूप आहे. सांस्कृतिक ठेवा घालांचो म्हणा किंवा काही गोष्टी वेगळ्या. सो हा जो गोष्ट आहे तो प्रकर्षाने आमच्या गोव्यामध्ये दिसतो आणि तो मग हे आपल्या साहित्यातून मला दिसतो. गोव्याचं जे हे काही सांस्कृतिक वेगळेपण आहे ते साहित्यामध्ये कसं उमटतं याबाबतची चर्चा इथं गजानन देसाई हे इथं करत आहेत. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत श्रीयुत गजानन देसाई आणि आम्ही चर्चा करतो आहोत त्यांच्या साहित्यिक एकूणच सगळ्या वाटचालीवर. सर, आपण आताच एकूणच गोमंतकीय कथा आणि त्या अनुषंगाने तुमचं लेखन याविषयीची माहिती दिलीत. तुमचे जे 2 कथासंग्रह आहेत, एक कुळागर आहे, दुसरा नियोग आहे. या कथासंग्रहामधल्या कथांचं वेगळेपण काय आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कुळागर कथासंग्रहामध्ये एक कथा आहे डांग नावाची. अच्छा. ही डांग हा प्रकार जो आहे तो ते पूर्वीचे असे एक आम्ही म्हणतो कोणाला आमचे अतृप्त आत्मे वगैरे असतात. अच्छा. ते अतृप्त आत्मे एका कुठल्या माणसावर येतात, त्यांच्यावर मग ते भार वगैरे काढतात आणि मग त्या अतृप्त आत्म्याला त्या तिकडनं मग मुक्ती द्यायची असं वगैरे एक तो काहीतरी हे असतो. सो हे करत असताना एक विशिष्ट प्रकारची अशी एक तिकडे एक प्रकार चालतो, त्याला डांक काढणं असं म्हणतात. सो म्हणजे तो अतृप्त आत्मा असतो, तो स्त्रीचा असतो, तो कुठल्या तरी एका माणसावर येतो आणि मग त्या एका विशिष्ट प्रकारचे डाग काढतात. हा डाग हा प्रकार मी त्यावेळी ऐकलेला, प्रत्यक्षात तो पाहिला नव्हता पण तो ऐकलेला, तो कशा प्रकारे. सो मग माझ्या लक्षात हे एक चांगला हा एक विषय होऊ शकतो पण मी त्या डाग कथेवरती एक कथा लिहिली. जो हा जो प्रकार आहे तो फक्त आमच्या कोकणपट्टी म्हणजे गोवा आणि आमच्या कोकणपट्टीमध्ये भूताखेतांचा वगैरे असा तो एक हे आहे. कितपत अंधश्रद्धा आहे. एक त्याच्यामध्ये एक धोका होता असं की आपण समजा तसं आहे तसं लिहिलं समजा मग तो अंधश्रद्धेकडे जाणारा एक तो विषय झाला असता. सो त्यामुळे हा धोका होता. सो मग ते म्हटलं सुवर्णामध्ये साधायचा आणि लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवलं पाहिजे ना. सो तो सुवर्णामध्ये साधायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये यशस्वी झालो. कारण ती डाग म्हणजे कथा बऱ्याच जणांना मला मग नंतर सांगितलं की सुंदरची कथा झाली त्याच्यावर. दुसरा मग मी आमचे गावामध्ये काही हे सोडतात देवासाठी म्हणून सोडलेले बोकड असतात, काही बैल असतात, रेडे असतात, हे ऐकलेलं. त्याच्यावर मी बोकड गाथा म्हणून एक मी कथा लिहिली. हो, ते कथा लिहिली. मग ते काय कसं होतं की आपण तो एक बोकड असतो, तो देवाला सोडलेला असतो, म्हणजे त्याच्या वाटेला कोणी जात नाही. तो अक्षरशः उन्मत्त झालेला असतो. मग त्याचा असं की तो
काही करू शकतो तो. म्हणजे कोणाच्या समजा घरात गेला काही खाल्लं त्याला कोण काही म्हणत नसतं. अच्छा. मी असं बघितलं आमच्या गावात तिकडे होता बोकड, आणि एक भांडीवाला ते भांडी विकायला त्यावेळी यायचे ते डोक्यावरती पाट असं घेऊन तो चाललेला. हा अक्षरशः उद्मात असा तो बोकड, त्यानं त्याला अशी ठुशी दिली आणि तिथे बिचारीची ती भांडी सगळीशी पडलेली. ते मी बघितलेलं, त्याच्यावर मी कथा लिहिली. आणि शेवटी त्या बोकडाला पकडून ते कुठेतरी रानात नेऊन सोडतात दुसरीकडे कुठेतरी. पण कालांतराने काही दिवसानंतर दुसरा एक बोकड तिकडं अवतरतो. अच्छा. माणसाने किती ठरवलं या म्हणजे सुद्धा तर आपण बाहेर पडायचं तरी पण कुठेतरी एक पगडा असं असतो की मग तो त्याच्यातनं आपला सुटका होत नाही. अशा म्हणून म्हणजे एक चांगली एक कथा लिहिली ती. सो हे काही भाग आहे. म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या वेळी आपण हे करतो, गणपती पुजतो आपण. पण आपले जे काही हे आपण त्याला अस्पृश्य म्हणा किंवा आणखी काय म्हणा, त्यांना त्या ह्याच्यामध्ये त्यांचं काय असतं ते त्यावेळी हे असतं, ते दारोदारी फिरून वगैरे ती प्रथा अजून गोव्यात आहे ती काय प्रमाणात. अच्छा. त्यावर मी ती कथा एक लिहिली. त्या कथेला मला चांगलं बक्षीस पण मिळालं त्याला सुरुवातीला. आणि त्या कथेमध्ये मग त्यामध्ये मी असं दाखवलं की आता सध्या काय होतं की जातीमध्ये आता ते गणपती पुजत नाही, आम्ही गणपती पुजतो, पण आम्ही गणपती पुजतो म्हणजे त्याच्यापासून बाहेर जाऊया असे म्हणजे समाजामध्ये दुभंग अशी तयार झाली असते. त्यावेळी ते तसं न होता त्यामध्ये सगळं आम्ही एकत्र आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक जण गणपती पुजतो, एका कुठल्या तरी वरत्या बाजूला गणपती विसर्जन होतं आणि खालच्या बाजूला दुसऱ्या कोणाचं विसर्जन होतं. पण त्यामुळे ते विसर्जन केल्यानंतर ते मूर्ती त्याच्यावर जे काही आपण निर्माल्य वगैरे असतं बरोबर, ते निर्माल्य शेवटी कुठं इथंच येऊन मिळतं. बरोबर, असं मी तो दाखवण्याचा प्रयत्न केला. हे जे काय गोव्याचं वेगळेपण आहे या सगळ्या कथामध्ये ते दिसून येतं. माझं जसं नाही, पण प्रत्येक आमचे बाकीचे जे काही कथाकार आहेत, नारायण माले सुद्धा किंवा आमचे विठ्ठल गावस जे ओझं म्हणून कथा आहे, सुंदर आहे. ते आपण चतुर्थीला ओझर येतो, त्या ओझ्यावर मग तिच्या चांगल्या शेवट इतका चांगला त्या कथेचा तशा भावना. सो हे कथाकार आमचे म्हणजे महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या पद्धतीची सांस्कृतिक जे काय आमचा वारसा चालू आहे दाखवण्याचा सगळा प्रयत्न कथामधून होतो. अच्छा. तुम्ही धालो या गोव्यातल्या पारंपरिक लोककला प्रकाराबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. हो. तर त्या धालोचं नेमकं काय, म्हणजे हे संशोधन केलं तुम्ही, काय त्यातून आढळलं तुम्हाला? तो खरं म्हणजे संशोधन वगैरे असं काही हे नव्हता. तो झालं असं की माझ्या आईला हे धालो लोक खूप आवडायच्या. आम्ही लहान असताना ते 7 दिवस आपल्या माहेरी जायची. जाताना आम्हालाही घेऊन जायची. पण त्यावेळी तिथं गेल्यानंतर आम्ही काही धालो पाहत नव्हतो, आम्ही झोपायचो, ही धालो खेळायची. तसं आम्ही जे गावात राहायचो कोट्टंबीला, तिथं स्वतः धालोला जायची. तर हे धालो तिला खूप आवडायच्या. पण मध्यंतरी मला ते काय म्हणाले की आम्ही आता आमचं वय झालं, हे सगळं धालो वगैरे जे आहेत हे धालो वगैरे आमच्या मागानं लुप्त होते, पण काहीतरी कर ते सगळे तू लिहून ठेव. मला वाटलं ठीक आहे लिहितो म्हटलं. मला वाटतं काय ते हे वगैरे असतं आमच्या पुस्तिका लहानशी म्हणजे आरत्यांची वगैरे, तसं काहीतरी ते होईल असं मला वाटलेलं सुरुवातीला. म्हणून म्हटलं चल. नंतर मी तिला मला कोणाला घेऊन गेले, काही त्यांच्या बाया होत्या, काही त्यांच्या भगिनी होत्या, त्यांच्याकडे घेऊन गेले गावात, मेणकुरे गावात. तिथं मग ते मी संकलन करत गेलो. आणि हे संकलन करता करता माझ्या लक्षात आलं की हा ठेवा जो आहे तो खूप मोठा ठेवा आहे. मग ते आणि ते तुम्ही समजा कुठल्याही वेळेला तुम्ही गेला त्यांच्याकडे आणि त्याला सांगा तुम्ही लिहायला, तर तसं होत नाही. ते वातावरण तसं निर्माण व्हावं लागतं आणि त्यांच्या मुखातून मग सगळं ते बाहेर पडतं, असं असतं ते. म्हणून मग मी 1 वर्ष गेलो तिथं, काही त्यांना ते सांगता आलं नाही. मग त्या धालोच्या वेळेला गेलो. असं जवळजवळ 2-3 वर्ष मी त्या ह्याच्यामध्ये राहिलो आणि ते मग सगळं ते संकलन करीत आणि नंतर ती पुस्तिका लहानची काढायला गेलो. पण ते बरंच मोठं पुस्तक झालं. अजूनही माझ्याकडे आणखी काही आहेत धालोगीतं, त्या तिकडं ह्याच्यामध्ये केलं तर जवळजवळ ते आणखी दुसरं पुस्तक होऊ शकतं. म्हणजे एकूणच कथा ते धालो हा लोककला प्रकार या सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये मुसाफिरी केलेले गजानन देसाई ही आपली साहित्यातली वाटचाल इथं कथन करत आहेत. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत श्रीयुत गजानन देसाई आणि आम्ही चर्चा करतो आहोत त्यांच्या साहित्यातील वाटचालीवर. सर, आपण आताच कथा आणि एकूणच तुमचं धालोविषयीचं संशोधन याविषयीची माहिती दिली. तुमची जी सगळ्यात सध्या चर्चेत असलेली जी कादंबरी आहे ओरबीन,
आम्हाला डस्टबिन माहीत होतं, तुम्ही ओरबिन हा नवीन शब्द आणला. ओरबिन ही कादंबरी अशी काय आहे की जी गोव्यातही गाजते आहे, बृहन महाराष्ट्रातही गाजते आहे, तिला 7वा पुरस्कार मिळालेला आहे. अशी कुठल्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडली, कुठल्या प्रश्नाला तुम्ही भेटलात? ओरबिनबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे ओरबिन म्हणजे ओर जे आहे आयर्न ओर, ते आयर्न ओर साठवून ठेवायचं ते एक भांड म्हणू शकतो आपण, ते जागा असं म्हणू शकतो, त्याला ओरबिन म्हणतात. अच्छा. ते डस्टबिन कसं तुम्ही सांगितलं, डस्टबिन डस्ट ठेवायचा, ओरबिन म्हणजे ओर ठेवायचं. तसं असं आलं की माझं संपूर्ण माझं जीवन जे आहे सध्यापर्यंतचं ते मायनिंग एरियामध्ये झाले. अच्छा. माझे वडील मायनिंग कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला होते. सो आम्ही तिथंच लहानाचे मोठे झालो. जन्म जरी माझा गावात गेला म्हणजे साळ गावात झाला, तर माझं बालपण जे आहे ते कोठंबी आणि वेळगे इथं झालं. म्हणजे वयाची जवळजवळ 30 वर्षापर्यंत मी वेळगेलाच होतो, म्हणजे मायनिंग एरियामध्ये होतो. तर ह्या मायनिंग याच्यामध्ये काहीतरी लिहावं असं मला वाटायचं. मी कथा लिहायचा प्रयत्न केला, पण माझ्या लक्षात आलं की हा जो विषय आहे तो कथेच्या छोट्या फॉर्ममध्ये मावणारा नव्हता. अच्छा. म्हणून मी विचार केला की ते कथा नको लिहूया, काय लिहायचं जर असेल याच्याबद्दल तर मग एक चांगली कादंबरी लिहूया कधीतरी. म्हणून माझ्या माझी जी कथा आहे, एकही कथा म्हणजे मायनिंगच्या याच्यावर नाही, ती मी लिहायचं जर काय असेल तर कादंबरीत लिहायचं असं विचार. मी एक दिवस चंद्रकांत गावसेकडे असं बोलत होतो, त्यावेळी तो काय म्हणाला की मायनिंग जीवनावर जर सध्या कोणी कादंबरी चांगली लिहिली तर तुझ्याशिवाय ती कुणी लिहू शकत नाही, ते तूच लिहू शकतो. असं म्हटल्यावर ते मला एक हे झालं की स्फुरण आलं की चला मी लिहू शकतो, कारण तो सांगतोय ना एवढं, त्या चांगला त्याच्याकडे 2-3 कादंबऱ्या त्यानं लिहिल्या, 3-4 कादंबऱ्या, तो लिहितो मी काहीतरी असायला पाहिजे. ठीक आहे म्हटलं. पण तो विषय असाच चालू होता. मध्यंतरी माझं लेखन पूर्णतः बंद झालेलं. मग मध्यंतरी एक दयाराम पाडलोसकर म्हणून आमचा मित्र, त्यानं मला म्हटलं की अरे आपण कादंबरी लिहितोय. अच्छा. म्हटलं माझं काय, अरे दयाराम पाडलोसकर कादंबरी लिहितात. दयाराम पाडलोसकर हा माझा विद्यार्थी सांगायचा म्हणजे. मी ज्यावेळी माझ्या कथा प्रसिद्ध व्हायच्या त्यावेळी हा नुकता लिहायला सुरुवात केली त्यानं. ह्या कादंबरीला एक मूळ नायक असं नाही ठेवायचा, हे मी पहिले ठरवलेलं. नायक जर ठेवायचा नसेल तर मग काय करायचं, कशा पद्धतीने मांडायचं, काहीतरी वेगळं. पण कथा सुद्धा मी केलं तर माझा वेगळा फॉर्म आहे, दुसऱ्याची कुठली कोणाची कॉपी करत नाही, हे माझं स्वतंत्र स्वभावच आहे तो. त्यामुळे कादंबरी लिहित असताना काहीतरी वेगळं काहीतरी करायचं. रेग्युलर फॉर्म मध्ये आहे, त्या रेग्युलर फॉर्म मध्ये कादंबरी लिहायची नाही असं ठरवलेलं. त्यामुळे म्हणजे मग नंतर काय केलं तर काय कसं करायचं, तर त्याला अनेक मग माझ्या समोर व्यक्तिरेखा होत्या, त्या सगळ्या व्यक्तिरेखा तिकडे पेरत जायचं असं मी ठरवलं. आणि हे करत असताना कुठल्या वादग्रस्त ह्याच्यामध्ये पडायचं नाही. बाबा हे मायनिंग जीवन आहे, ते मायनिंग जीवनमुळे हे सगळं उद्ध्वस्त झालं, ते वाईट आहे किंवा त्यामुळे कुणाला फायदा झाला असं ह्या विषयामध्ये न जाता जे काय आहे ते सगळं मांडत जायचं. प्रेक्षक म्हणजे वाचकांनी त्याचा अर्थ काढावा, ठरवायचं की बाबा नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे, पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह ते त्यांनी ठरवायचं. आपला विचार आहे तो फक्त मांडत जायचा. त्या अनुषंगाने सगळं ते मांडत गेलो. तुम्हाला वाटतं का की गोव्यातलं जे काही 1952 सालापासून गोव्यात खनिज उद्योग चालतोय, प्रचंड प्रमाणातली इथली माती एक्सपोर्ट झालेली आहे आणि संपूर्ण जीवनावरच तिनं एक मोठा प्रभाव गाजवलेला आहे, पण ज्या पुरेशा प्रमाणात जे साहित्यात प्रतिबिंब उमटायला पाहिजे ते उमटलेलं नाही, काय कारण असावं? तेच सांगतो ना, हा जो विषय जो आहे सांगायचा म्हणजे आता हे जर कोणी लिहिलं तर माझ्यासारखा कोणतरी तिकडे प्रत्यक्ष अनुभव असला पाहिजे. दुसरा माणूस इकडे येऊन त्या तिथल्या ह्याच्यावर लिहिणं स्वानुभवातून नाही सोपं आहे, कारण हा विषय खूप मोठा आहे. माझ्या कादंबरीमध्ये खूप कमी प्रमाण आला तरी पण खूप आणखी मोठा विषय आहे. आणखी पुढे कादंबरी परत म्हणजे लिहू शकाल तुम्ही? हो लिहू शकेन, कारण इतका मोठा विषय आहे तो. कारण मी तो संपवला 2000 पर्यंत, त्याच्या पुढे मोठं रामायण घडलेलं आहे, ते येऊ शकतं. पुन्हा तुम्ही कादंबरीच आता लिहिणार येऊ शकतो अजून, ते म्हणजे हे नाही पण आहे माझ्या मनात, ते येऊ शकतो पुढे काय कारण. पण ही जी गोष्ट आहे मला सांगतो मी, ह्या मायनिंगमुळे होणारा फायदा आणि मायनिंगमुळे होणारं नुकसान, ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, हे दोन्ही गोष्टी परस्पर वेगळ्या आहेत त्या. तुम्ही आता काही काळानं तुम्ही समजा तिकडे गेलात मायनिंग मध्ये, आता बघा तुम्हाला सांगतो मी, मायनिंग सुरू करा म्हणणारे एक लोक आहेत काही लोक, मायनिंग नको म्हणणारे एक आहे. म्हणजे हा विषय असा आहे तो.
म्हणजे त्याच्यामुळे नुकसानही आहे आणि- फायदाही आहे. अच्छा. काही लोक तिकडे त्यावेळी अक्षरशः खूप गरिबीत दिवस काढलेले, हम्म. पण ह्या मायनिंगमुळं त्यांचे दिवस पालटले. आली चांगली. हा एक विषय आहे. आणि संपूर्ण काही काळाची कुळागरे होती. हा म्हणजे ते दुसरं मग आमचे निसर्ग संपन्न सगळं होतं, हा एक विषय आहे. त्याची नासाडी झाली, हा एक दुसरा विषय. सो ह्यामध्ये खरं तर मायनिंग हे वाईट आहे किंवा बरं आहे हा असा विषय नसून तो जो मूळ विषय आहे त्याचा अतिरेकपणा अतिरेकपणा हा अतिरेकपणावर कुठेतरी कंट्रोल जर केला तर हे मायनिंग वाईट आहे असं मी तर म्हणणार नाही. म्हणजे एकूणच गोव्यातल्या बहुचर्चित खाण उद्योगावर असलेली ही ओरबीन कादंबरी एकूणच गोव्याला वेढून टाकणाऱ्या या खाण व्यवसायाचे परिणाम दुष्परिणाम काय आहेत याची चर्चा जशी करते, तशीच तो व्यवसाय इथं प्रस्थापित झाल्यानंतर त्याचे सामाजिक सांस्कृतिक काय परिणाम आहेत याकडे देखील ती अंगुली निर्देश करते. बघूया आता यापुढेही गजानन देसाई यांच्या हातून असंच कादंबरी लेखन होईल आणि त्यातून गोव्यातल्या यासारख्या काही अस्पर्शित अशा विषयांना वाचा फुटेल आणि गोव्याचं कादंबरीचं दालन देखील समृद्ध होईल. सर, आपण मुद्दाम आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या साहित्याच्या वाटचालीवर चर्चा केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.